नमस्कार. किमन टू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु या मालिकेतील हा 7वा भाग आहे. या आधीच्या भागामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून सांगितल्या जाणाऱ्या काही व्यक्तिमत्वांचा आपण आढावा घेतला. खरं तर ही मालिका चालू करताना शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण आहेत हा शोधण्याचा माझा प्रयत्न नव्हता. तसं मी प्रस्तावनेमध्ये नमूद देखील केलेलं होतं की कोणा एका व्यक्तीला शिवाजी महाराजांचं गुरु ठरवणं हा या मालिकेचा भाग नव्हता किंवा हा या मालिकेचा उद्देश नव्हता. या मालिकेचा उद्देश एवढाच होता की ज्या व्यक्तींचा नामोल्लेख केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून, त्या व्यक्तींचं कार्य खरोखर तेवढ्या तोलामोलाचं आहे का, किंवा त्या व्यक्तींचं कार्य जे पुरावे दिले जातात त्या कार्यासाठी ते पुरावे खरे आहेत का, त्या पुराव्यांवर आधारित ती व्यक्ती खरोखर शिवाजी महाराजांचे गुरु होण्यासाठी किंवा म्हणवण्यासाठी योग्य आहे का याची शहानिशा करणं. एखाद्या सर्वांगीण शिवाजी महाराजांचा एखाद्या व्यक्तीला गुरु ठरवणं किंवा शिवाजी महाराजांचा सर्व बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीला गुरु ठरवणं हा या मालिकेचा उद्देश कधीच नव्हता. पण छोट्या छोट्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे त्या व्यक्तींच्या योगदानाचं मूल्यमापन करणं हा एक या मालिकेचा भाग होता. पण ज्या वेळेला ही मालिका पूर्ण झाली, म्हणजे 6 भाग पूर्ण झाले आणि मला ज्या व्यक्तींचा नामोल्लेख करायचा होता किंवा ज्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा होता तो आढावा घेऊन झाला, त्यावेळी कित्येक आपल्या दर्शक मित्रांनी किमन टू लाईव्ह चॅनलच्या मला विनंती केली आणि कमेंट देखील केल्या की शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण आहेत ते तरी तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे जे काही आपण याच्या आधी आढावा घेतला व्यक्तींच्या कार्याचा त्याच्यामध्ये कुठेही असं आढळून आलं नाही की कोणीही एक व्यक्ती शिवाजी महाराजांची पूर्णपणे गुरु असू शकेल. पण आपल्याला सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण गुरु म्हणवलं तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोणाला मानणार. खरं तर मला स्वतःला असं काही कोणा एका व्यक्तीचा उल्लेख करायचा नाही की हीच व्यक्ती शिवाजी महाराजांची गुरु आहे, कारण शिवाजी महाराजांचं आयुष्य एवढं परिपूर्ण आहे आणि एवढं व्यापक आहे, त्यांचं कार्य एवढं उदात्त आहे की कोणी एक व्यक्ती तेवढं सर्वांगीण अंगाने शिवाजी महाराजांना शिकवू शकेल अशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वातच नव्हती. मग ती व्यक्ती संत असेल किंवा शिवाजी महाराजांचे पालक असतील किंवा अजून कोणी असतील, जेवढे गुण शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये अंतर्भूत आहेत तेवढे गुण दुसऱ्या कोणत्याही एका व्यक्तीमध्ये आढळून येत नाहीत की ती व्यक्ती ते सर्व गुण शिवाजी महाराजांना शिकवेल आणि शिवाजी महाराज सर्व गुण संपन्न परिपूर्ण व्यक्ती होतील. शिवाजी महाराज मुळातच सर्वगुण संपन्न परिपूर्ण व्यक्ती होते. त्याच्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीचं नाव घेणं किंवा उल्लेख करणं की ही व्यक्ती पूर्णपणे शिवाजी महाराजांची गुरु होऊ शकते हे आपण म्हणू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. आपण एवढं म्हणू शकतो की त्या व्यक्तीचा जो एक्सपर्टीज होती किंवा त्या व्यक्तीचं जे स्वतःचं एक महत्त्व होतं, ज्या विषयामध्ये त्या व्यक्तीचं योगदान होतं किंवा ज्या विषयामध्ये त्या व्यक्तीला ज्ञान होतं त्या विषयापुरतं ते ज्ञान त्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना दिलं, म्हणून त्या विषयापुरती ती व्यक्ती शिवाजी महाराजांची गुरु होऊ शकते. पण शिवाजी महाराज या व्यक्तीचा संपूर्ण आयुष्यातला कार्याचा जर आपण पट उलगडून बघितला, ते कार्य जे त्यांनी उभं केलं आहे ते कार्य त्यांना कोणा एका व्यक्तीने शिकवलं किंवा कोणा एका व्यक्तीच्या आदर्शाने, मार्गदर्शनाने, आशीर्वादाने झालं असं आपण म्हणू शकत नाही. तरी देखील आता ही मालिका पूर्ण होऊन जवळपास 1 वर्ष होऊन गेलं, पण आजही लोक मला मेसेज करतात आणि विचारतात आणि इन्सिस्ट करतात की सांगायला की तुम्ही कोणा एका व्यक्तीचं नाव सांगा किंवा कोण शिवाजी महाराजांचा गुरु आहे ते तुमचं मत आम्हाला सांगा. म्हणून हा एक 7वा व्हिडिओ मी बनवतो आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवणं हे या मालिकेमध्ये नव्हतं, मालिका मागच संपलेली होती. पण मला जर विचारलं शिवाजी महाराजांचा गुरु कोण आहे तर एक गोष्ट मला लक्षात घ्यावीशी वाटते किंवा आपल्या सर्वांच्या पण लक्षात आणून द्यावीशी वाटते. कोणत्याही महापुरुषाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फक्त आणि फक्त त्या महापुरुषाचा विचार करतो, त्याच्या आयुष्याचा विचार करतो, त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा विचार करतो. पण तो महापुरुष ज्या काळामध्ये जन्माला आला त्या काळाचा आपण विचार नाही करत. त्या काळाचा विचारच न केल्याने आपल्याला त्या महापुरुषाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन होत नाही, परिस्थितीचं आकलन होत नाही. त्यामुळे त्या महापुरुषाच्या महत्त्वाचं आपल्याला आकलन होत नाही की का तो महापुरुष अद्वितीय आहे. कोणत्याही महापुरुषाची अद्वितीयता समजून घ्यायची असेल तर आपल्याला काळाचं भान ठेवलं पाहिजे, आपल्याला त्या महापुरुषाच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. कोणत्या परिस्थितीमध्ये त्या महापुरुषाने ते कार्य केलं आहे, त्याच्यामुळे तो महापुरुष तो महान कार्य करणारा महामानव होऊ शकला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला जर कोणी विचारेल माझं स्वतःचं वैयक्तिक मत की शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत तर मी म्हणेन की शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असणारी भौगोलिक परिस्थिती ही शिवाजी महाराजांची गुरु आहे.
शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असणारी राजकीय परिस्थिती शिवाजी महाराजांची गुरु आहे. शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असणारी धार्मिक सामाजिक परिस्थिती आणि शिवाजी महाराजांची त्या परिस्थितीमध्ये होणारी एक वैयक्तिक जडणघडण त्यांच्या मनाची, त्यामुळे ही सर्व परिस्थिती आहे, ही परिस्थिती शिवाजी महाराजांना शिकवते आहे कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा जास्त की कोणती गोष्ट केली पाहिजे आणि कोणती नाही केली पाहिजे. शिवाजी महाराज हे कोणत्याही एका व्यक्तीकडून, मग तो व्यक्ती संत असेल, तो व्यक्ती त्यांचे पालक असतील, नेता असेल, मंत्री असेल, सैनिक असेल, शेतकरी असेल, यांच्याकडून शिकत नाहीत. शिवाजी महाराजांसारखी अद्वितीय व्यक्तिमत्व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमधून शिकत असतात, परिस्थिती अनुरूप स्वतःला ढाळत असतात आणि आपलं कार्य सिद्धीस नेत असतात. त्यामुळे तुम्ही जर मला विचाराल छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे, तर मी म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात जन्माला आले त्याच्या आधीची आणि शिवाजी महाराज ज्या काळात जगले त्या काळातली परिस्थिती ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु आहे. या परिस्थितीने छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं काय केलं पाहिजे ते. तर आता आपण या सगळ्या परिस्थितीचा थोडक्यामध्ये आढावा घेऊयात की ही परिस्थिती कशी होती ज्याच्यामुळे शिवाजी महाराज होऊ शकले. सुरुवात करूयात आपण भौगोलिक परिस्थितीपासून. भौगोलिक परिस्थिती म्हणजे कोणतेही कार्य तुम्हाला करायचं असेल किंवा लढाई करायची असेल, राज्य निर्माण करायचं असेल, तर तुम्ही राज्य कुठे निर्माण करता, तुम्ही कुठून तुमच्या राज्यनिर्मितीची सुरुवात करता, तुमचा भूप्रदेश कोणता आहे सुरुवातीचा, याच्यावर खूप काही अवलंबून असतं की तुम्ही यशस्वी होणार का नाही होणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण असं म्हणलं तर आपण असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळची भौगोलिक परिस्थिती, ते जिथे जन्माला आले ती भौगोलिक परिस्थिती राजा होण्यासाठी किंवा नव्याने स्वराज्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी किंवा एक नवीन राज्य उभारण्यासाठी अनुकूल होती. कशी काय, आपण एकेका मुद्द्याचा विचार करूया. पहिला मुद्दा आहे, जी काही भौगोलिक परिस्थिती लागते राज्य निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं असावं लागतं की ती भौगोलिक परिस्थिती ही आजूबाजूच्या भौगोलिक स्थानापासून थोडी अलिप्त आणि दुर्गम असायला हवी. म्हणजे जर का नवीन राज्य निर्माण करण्याचा एखादा प्रदेश असेल, तो प्रदेश जर आजूबाजूच्या प्रदेशाशी जोडलेला असेल, दळणवळणाशी किंवा सैन्य येण्या जाण्यासाठी सुगम असेल, रस्ते असतील, तर नवीन कोणी माणसाने त्या प्रदेशामध्ये बंड केलं तर मोठं सैन्य लगेच येतं आणि ते बंड मोडून टाकतं. तेच जर एखादा डोंगराळ प्रदेश असेल, एखादा जंगली प्रदेश असेल की जिथे सहजासहजी मोठं सैन्य येऊ शकत नाही किंवा त्या प्रदेशाच्या दुर्गमतेमुळं मोठं सैन्य येण्यासाठी वेळ लागतो किंवा टाळाटाळ केली जाते की बघूयात, धोका मोठा झाला तर बघूयात, असा विचार केला जातो. त्या ठिकाणी नवीन राज्य जे उदयाला येतं ते राज्य उदयाला यायला थोडा वेळ मिळतो किंवा ते राज्य स्थिर स्थावर व्हायला थोडा वेळ मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण हे झालं की शिवाजी महाराज या मावळ खोऱ्यामध्ये त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य कार्याचा वसा घेतला. त्याच्यानंतर त्यांनी जावळी खोरं जिंकलं. तर ही जी खोरी होती, जावळी आणि मावळ खोरं आहे, हे आदिलशाही मोगल मुलखापासून थोडं अलिप्त आहे, हे लांब आहे, सीमेवर आहे मुलखाच्या, एकदम जवळ नाही. जर विजापूरच्या जवळ असतं किंवा दिल्लीच्या जवळ असतं जावळीचं खोरं तर लगेच फौज चालून आली असते. पण हे अंतर एवढं होतं की हे प्रदेश एवढा अलिप्त होता जावळीचा किंवा मावळ खोरं पण आपण म्हणू शकतो की एक प्रकारे तुटलेला प्रदेश होता राजकीय सत्तांपासून तेव्हाच्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा त्यांनी निर्धार केल्यानंतर स्वराज्य अस्तित्वात आणण्यासाठी थोडी उसंत मिळाली. दुसरी गोष्ट की ज्या प्रदेशामध्ये तुम्ही राज्य स्थापन करतात त्या प्रदेशामध्ये जर एखादं सैन्य चालून आलं तर त्या सैन्याला लढा देण्यासाठी किंवा त्या सैन्याची अडवणूक करण्यासाठी त्या भूमीचं काही वैशिष्ट्य असावं लागतं. म्हणजे असं म्हणलं जातं की आपली जी मावळ खोऱ्यातली किंवा सह्याद्रीच्या खोऱ्यातली आपण जे म्हणतो की सह्याद्री पर्वताची जी रांग जाते वरून नाशिकपासून ते खाली याच्यापर्यंत गोव्यापर्यंत, ही रांग जर आपण बघितली तर इथलं जे हवामान आहे ते वादळी हवामान आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भूमी जी होती ती पूर्णपणे दग्ध झालेली होती. म्हणजे काय की वादळी हवामानामुळे परिस्थिती अशी निर्माण होत होती की एखादा मोठा आदिलशहाचा सरदार किंवा मोगलांचा सरदार जरी स्वराज्यावर चालून आला तरी त्यावेळेला पावसाळ्यातले 4 महिने, किती का मोठी मोहीम असू दे, किती का मोठं सैन्य असू दे, पावसाळ्यातले 4 महिने त्या सैन्याला विश्रांतीच घ्यावी लागत असेल. त्याच्यामुळे हे पावसाळ्यातले 4 महिने या भागात जर कोणी नवीन राज्य स्थापन केलं तर त्याला स्वतःला परत एकदा उभं राहण्यासाठी वेळ सापडत असेल, परत एकदा आपली रणनीती ठरवण्यासाठी, माणसं एकत्र करण्यासाठी, दारुगोळा सैन्य एकत्र करण्यासाठी पावसाळ्यातले 4 महिने वेळ सापडत असे, कारण 4 महिने युद्धच होत नसे. त्यामुळे ही जी भौगोलिक परिस्थिती होती ही पण शिवाजी महाराजांना अनुकूल होती. त्यानंतर मागाशी मी उल्लेख केला दग्धभूमी. दग्धभूमी म्हणजे काय की जिथे शेती होत नाही, जिथे पिकं येत नाही, जिथं जमीन उजाड वैराण झालेली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस नेमकी तशीच होती, कारण 1630च्या आसपास महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. सर्व जमीन वैराण झाली होती, लांडगे फिरत होते, शेती नव्हती. आता तुम्ही म्हणाल याचा युद्धाशी काय संबंध आहे? संबंध आहे. ज्या वेळेला दिल्लीवरून एखादी फौज चालून येते, 1 लाखाची फौज, तेव्हा त्या 1 लाखाच्या फौजेला पोट तर भरलं पाहिजे, किमान प्यायला पाणी तर मिळालं पाहिजे.
म्हणजे ती फौज सर्व तिचं लागणारं धान्य, खाण्यापिण्याचं साहित्य दिल्लीवरून मागवू शकत नाही. दिल्लीवरून जेव्हा एखादी फौज महाराष्ट्रामध्ये पुण्यात येते तेव्हा त्या फौजेचा हा प्रयत्न असतो की जे काही घोड्यांना कडबा वैरण वगैरे लागत असेल किंवा बैल असतील सामान वाहून देणारे, माणसं असतील, शिपाई असतील, त्यांना खायला जो दानागोटा लागत असेल तो सर्व याच मुलखातून मिळाला तर बरं आहे. पण महाराष्ट्राची अवस्था अशी झाली होती त्या काळामध्ये की महाराष्ट्रामध्ये स्वतःच लोकांना खायला काही नव्हतं, जमिनीवर लांडगे फिरत होते, शेती नव्हती, होती ती अपुरी होती, त्यात परत पाऊस पडत असे, हवामान साथ देत नसे. त्याच्यामुळे एखादी फौज जर चालून आली लांबून शिवाजी महाराजांचा निपात करायला तर त्या फौजेला पावसाळ्यामध्ये 4 महिने थांबावं लागतच असे, पण इतर वेळेला पण खाण्यापिण्याची मारामार होत असे. याच्यामुळे पण त्या फौजेचं लढण्याचं निम्म त्राण कमी होऊन जात असे. त्यामुळे ही परिस्थिती पण शिवाजी महाराजांना अनुकूल होती. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जो प्रदेश होता तो दुर्गम डोंगराळ प्रदेश आहे किंवा आपण ज्याला दुर्गट जंगली प्रदेश म्हणतो. की औरंगजेबाने शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राचं उत्तर देताना शिवाजी महाराज असं म्हणतात की आमच्या मुलखामध्ये इथे कल्पनेचा कागदी घोडा नाचवणं मुश्किल आहे, तर तुम्ही आमच्यावर घोडेस्वार पाठवतो म्हणता, उद्या येत असाल तर आजच या. याचा अर्थ काय होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान होतं आणि एवढा प्रखर आत्मविश्वास होता की औरंगजेबाने किती मोठं सैन्याचं पाठवलं तरी ते सैन्य इथे सह्याद्रीच्या किंवा कोकणाच्या दलदलीमध्ये रुतून जाईल पावसाळ्यामध्ये, त्याला हालचाल करता येणार नाही, हत्ती घोडे रुतून जातील, लढणं लांब राहिलं. म्हणजे हा दुर्गम प्रदेश, डोंगराळ प्रदेश, जंगलांनी व्यापलेला प्रदेश, त्याच्यामध्ये मोठ्या फौजेने आणलेल्या तोफा, हत्ती, घोडे, उंट, त्यांची ही जी सामग्री होती समोरच्या माणसाला किंवा समोरच्या शत्रूला नेस्तनाबूत करून टाकणारे, त्या सामग्रीचा डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशामध्ये काही उपयोग नव्हता. जंगली प्रदेशामध्ये काही उपयोग नव्हता. जावलीसारख्या ठिकाणी एखादा हत्ती जरी गेला तरी तो दिसत नसे, एवढं जंगल वाढलेलं होतं, तर तिथे तुम्ही तोफा घेऊन कुठून लढणार आहात. म्हणजे हा आजूबाजूचा प्रदेश ही पण शिवाजी महाराजांची एक अनुकूलता होती परिस्थितीची. त्याच्यामुळे शिवाजी महाराज मोठमोठ्या सत्तांची झुंज देऊन जिंकू शकले. अजून एक गोष्ट आहे, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की हे सर्व झालं की भौगोलिक परिस्थिती महत्त्वाची झाली, पण ही सगळी भौगोलिक परिस्थिती असणारा प्रदेश एखाद्या मोठ्या सत्ता केंद्राच्या जवळ असेल. उदाहरणार्थ जर समजा आपण चितोडचं उदाहरण घेतलं किंवा राजस्थानचं उदाहरण घेतलं तर राजस्थानचा जो प्रदेश आहे तो दिल्लीपासून जवळ आहे. म्हणजे राजस्थान पण काही अगदी सुजलाम सुफलाम भूमी नाही, वाळवंटच आहे. तिथे जरी एखादी मोठी फौज आली तरी वाळवंटामध्ये जास्त काळ टिकाव नाही धरू शकत, कारण फौजेला पाणी लागतं, प्राण्यांना पाणी लागतं. तेवढं पाणी त्या वाळवंटामध्ये उपलब्ध नाही आहे चितोडसारख्या ठिकाणी किंवा राजस्थान जैसलमेरसारख्या ठिकाणी. पण त्या प्रदेशाचा एक ड्रॉबॅक असा आहे की तो प्रदेश दिल्लीपासून जवळ आहे. म्हणजे मुघलांचं सत्ता केंद्र दिल्ली आहे, मुघलांची लाखोची फौज दिल्लीमध्ये उभी आहे. त्या फौजेला जर महाराष्ट्रामध्ये चालून यायचं म्हणलं रायगड किल्ल्यावर आणि राजस्थानामध्ये चालून जायचं म्हणलं चितोड किल्ल्यावर, तर चितोडचा किल्ला खूपच जवळ आहे. फौज तिथून आरामात चालत येऊ शकते, हल्ला करू शकते आणि जास्त काळ टिकाव धरू शकते, जास्त काळ स्वतःची रसद शाबूत ठेवू शकते. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला राजपुतांनी मुघलांच्या विरुद्ध उठाव केला तो उठाव यशस्वी होऊ शकला नाही. जाटांची परिस्थिती ती पण होती की ज्या ज्या वेळेला जाटांनी मुघलांच्या विरोधामध्ये उठाव केला त्यांचं जे स्थान होतं किंवा बुंदेल्यांचं जे स्थान होतं ते मुघलांच्या सत्ता केंद्रापासून जवळ होतं. शिखांनी उठाव केला तो पण मुघलांनी मोडून टाकला, कारण शिखांचं जे स्थान होतं लाहोर आणि पंजाबच्या मधला प्रदेश तो सर्व दिल्लीपासून जवळ होता की तिथे मुघलांना सहज हालचाल करता येणं शक्य होतं, लवकर हालचाल करता येणं शक्य होतं, व्यूहनीती बनवता येणं शक्य होतं. थोडंफार सपाटीचा प्रदेश होता, अंतर कमी होतं फौजेला प्रवास करावा लागणारा. त्याच्यामुळे या सगळ्यांचे उठाव मोगलांनी सहज मोडून काढले, पण मराठ्यांचा उठाव मोडून काढता आला नाही. त्याचं कारण असं की दिल्लीतून औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा त्याचा दिल्लीशी संपर्कच तुटला. एवढं जास्त अंतर होतं की दिल्लीमध्ये काय चाललं आहे, कोण काय करते कळायला मार्ग राहिला नाही तो इकडे अडकून गेल्यानंतर. आदिलशाहीची पण थोडीफार तीच परिस्थिती होती की विजापूरमधून एखादा सरदार निघाला आणि त्याने पन्हाळ्याला वेढा घातला किंवा तो कोकणात उतरला की त्याचा विजापूरशी संपर्कच तुटून जात असे. ही सत्ता केंद्रांपासून जे अंतर आहे, एखाद्याला नवीन राज्य स्थापन करायचं असेल तर ते राज्याचं जे अंतर आहे ते सत्ता केंद्रापासून लांब असायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट अचूकतेनं घडून आली की शिवाजी महाराजांनी जे मावळ आणि जावळी प्रांतामध्ये राज्य स्थापन केलं ते सगळ्या राज्यांच्या शत्रू राज्यांच्या सीमेवर होतं. कोणत्याही शत्रू राज्याच्या प्रदेशाच्या जवळ नव्हतं किंवा राजधानीच्या जवळ नव्हतं. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना या परिस्थितीमुळे राज्य स्थापन करता येणं सोपं झालं. पुढचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये की जरी या सगळ्या गोष्टी घडून आल्या की प्रदेश दुर्गम आहे, भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, शत्रूच्या सत्ता केंद्रापासून अंतर लांबचं आहे, पण त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये लढणारं अनुकूल सैन्य असणं गरजेचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जर डोंगराळ भागामध्ये राज्य स्थापन केलं असेल तर डोंगराळ भागामध्ये लढणारं सैन्य शिवाजी महाराजांकडे असणं गरजेचं आहे. आणि ते सैन्य शिवाजी महाराजांकडे होतं देखील. म्हणजे मावळ प्रांतातले किंवा जावळी प्रांतातले जे लोक त्यांना येऊन मिळाले, जे त्यांच्या सैन्यामध्ये सुरुवातीपासून होते,
हे लोक सुरुवातीपासून शूर होते, चपळ होते, काटक होते, डोंगराळ भागामध्ये हालचाली करण्यासाठी सोयीचे होते, की जलद गतीने हे लोक त्याच भागातले असल्यामुळे डोंगराळ भागामध्ये हालचाली करू शकत असत शत्रूच्या सैन्यापेक्षा. त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असणारं सैन्य शिवाजी महाराजांकडे होतं. त्यामुळे ही भौगोलिक परिस्थिती ही शिवाजी महाराजांची गुरु आहे असं मला वाटतं. कारण शिवाजी महाराजांनी आपल्याला दिसून येतं की त्यांच्या सर्व लढायांमध्ये किंवा हालचालींमध्ये भौगोलिक परिस्थितीचा खूप खुबीने वापर करून घेतलेला आहे, की जिथे जी गरज लागली त्या प्रदेशामध्ये त्यांनी शत्रूला खेचून आणलं. प्रतापगडच्या लढाईचं उदाहरण देता येईल किंवा करतलब खानाचं उदाहरण देता येईल. त्याला उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी घातलं. ही दोन उदाहरणं आहेत की शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूला त्यांना जिथे गाठायचं होतं त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये गाठलं. ती भौगोलिक परिस्थितीने शिवाजी महाराजांना शिकवलं की कशा प्रकारे लढावं आणि कशा प्रकारे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या स्थानी कुठे शत्रूला मात देता येईल. त्यामुळे त्यावेळची भौगोलिक परिस्थिती शिवाजी महाराजांची गुरु होती असं मला वाटतं. पुढच्या परिस्थितीचा आपण विचार करूयात. पुढचा मुद्दा आहे राजकीय परिस्थिती. एखाद्या व्यक्तीला जर राज्य स्थापन करायचं असेल तर त्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती अनुकूल असणं गरजेचं आहे किंवा आजूबाजूच्या राजकीय परिस्थितीचं नॉलेज असणं पण गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं झालं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी पहिला जो मोहम्मद बिन कासिम भारतामध्ये आला, ते मोहम्मद बिन कासिम भारतामध्ये आल्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईपर्यंत जवळजवळ 1000 वर्षाचा काळ उलटून गेला होता. आणि 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणत्याही हिंदू राजाला सार्वभौम राजा होता आलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण भारत देश परकीयांच्या गुलामगिरीखाली पिसलेला होता आणि परकीयांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये एक लाट उसळलेली होती, एक संताप होता, एक उद्वेग होता, एक लढण्याची इच्छा होती. ही राजकीय परिस्थिती, ही राजकीय पार्श्वभूमी छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली. त्यामुळे त्यांना फक्त ठिणगी टाकायची होती वनवा पेटवण्यासाठी. सगळं वनवा पेटवायचा नव्हता परकीय आक्रमकांच्या विरोधात. कारण आग जी होती ती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, इतर देशीय माणसाच्या मनामध्ये परकीय सत्तांबद्दल, मग ते तुर्किश असतील, मोगली असतील, इराणी असतील, पर्शियन असतील, अजून कोणी असतील, त्यांच्या विरुद्ध अफगाण असतील, त्यांच्या विरुद्ध धुमसतच होती. 1000 वर्षामध्ये या लोकांनी जो आपल्या देशामध्ये उपद्व्याप केला होता किंवा जनतेला, सर्वसामान्य जनतेला त्राहिमाम करून सोडलं होतं. त्यामुळे ही पार्श्वभूमी पण शिवाजी महाराजांना उपयुक्त ठरली. त्याच्यानंतर ज्या शत्रूंशी त्यांना लढायचं होतं त्या शत्रूंची जी ऊर्जितावस्था होते, म्हणजे एखादं राज्य निर्माण होतं, ते राज्य निर्माण झाल्यानंतर ते वाढतं, वाढल्यानंतर ऊर्जितावस्थेला पोहोचतं. ऊर्जितावस्था म्हणजे त्या राज्याची सर्वोच्च स्थिती, लष्करी स्थिती सर्वोच्च, आर्थिक स्थिती सर्वोच्च, सैन्य सर्वोच्च लढाऊमध्ये लढण्यासाठी, धनधान्य सर्वोच्च आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्या सर्वोच्च स्थितीमध्ये त्या राज्याला हरवलं जाऊ शकत नाही. पण हळूहळू त्या राज्याला उतरती कळा लागते. सैन्य दुभंगलं जातं, महसूल गोळा होत नाही, दारू गोळा होत नाही. त्यानंतर जनता साथ देत नाही. जो राजे त्या सत्तेवर बसतात ते राजे निकम्मे निपसतात. आपण म्हणतो की कर्तबगार निपसत नाहीत, त्यांची तेवढी कर्तबगारी असत नाही. ती सत्ता उतरता कळायला लागते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला दख्खनमध्ये ज्या पाचशाह्या होत्या किंवा मुघल सत्ता पण होती ती एक प्रकारे उतरणीला लागलेली होती. औरंगजेबा इतका कर्तबगार बादशाह शेवटच्या कालखंडामध्ये मुघल सत्तेला लाभला नसता तर सलीम आणि जहांगीर नंतर मुघल सत्ता ही पूर्णपणे तेव्हाच नामशेष झाली असती. शहाजहान नंतर तेव्हाच नामशेष झाली असती किंवा ती आकुंचन पावायला सुरुवात झाली असती. पण औरंगजेबाच्या कर्तबगारीमुळे मुघल सत्ता काही काळ टिकून राहिली आणि ती वाढत राहिली. पण औरंगजेबानंतर पण मुघल सत्तेला उतरती कळा लागायची होती, ती लागलीच. पण शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल किंवा अहमदनगरची निजामशाही मोगलांनी बुडवलेलीच होती, पोर्तुगीज असतील, डच असतील, ह्या सगळ्या सत्ता ज्या कधी काळी त्यांच्या उत्कर्षाला होत्या किंवा त्यांची ताकद सर्वोच्च होती ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राहिलेली नव्हती. या उतरणीला लागलेल्या सत्ता होत्या. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्यावर काबू करता येणं तुलनेनं सोपं गेलं. कारण जर एखादी खंबीर राजसत्ता उभी असेल, आपण म्हणतो की चंद्रगुप्त मौर्यासारखा एखादा सम्राट असेल ज्याच्याकडे प्रचंड सैन्य आहे, तर त्याच्यापुढे सिकंदर पण काही करू शकत नाही. कारण ती राजसत्ता मौर्यांची त्यावेळेला ऊर्जितावस्थेला आलेली आहे. ती परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नव्हती. ज्यांच्या विरुद्ध त्यांना लढायचं होतं ते शत्रू निश्चितच प्रबळ होते शिवाजी महाराजांच्या मानाने आणि त्यांना हरवणं सोपं नव्हतं. पण त्यांची ऊर्जितावस्था ओसरून गेलेली होती आणि ही बाब शिवाजी महाराजांनी त्यावेळेला हेरलेली होती की आता आदिलशाही, कुतुबशाही किंवा पोर्तुगीज त्यांचा फार काही वापर करू शकत नाहीत. त्यांना जो लढा द्यायचा होता तो मोगलांशी द्यायचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याचीच तयारी करत होते. पुढचा जो मुद्दा आहे की जी बलिष्ठ मुघल सत्ता, मी म्हणतो की आत्ता मी म्हटलं की बाकीच्यांना ऊर्जितावस्था ओसरलेली होती पण मुघल सत्ता त्या काळात देखील बलिष्ठ होती. औरंगजेबासारखा कर्तबगार राजा त्या सिंहासनावर बसलेला होता. पण अंतर्गत सत्ता कारणाने आणि अंतर्गत राजकारणाने मुघल सत्तांमध्ये दुही होती. मुघल सत्ता अकबराच्या काळामध्ये जेवढी एकसंध होती तेवढी एकसंध राहिली नाही.
औरंगजेबाने ती राग, लोभ, माया आपण जे म्हणतो किंवा आपण सामदाम दंडभेद म्हणतो, हे सगळे उपाय वापरून ती एकजूट करून ठेवलेली होती. पण वरून एकजूट वाटत असली तरी अंतर्गत ती तेवढी एकजूट नव्हती, अंतर्गत तेवढी ताकदवान नव्हती. त्याचा पण शिवाजी महाराजांना फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या शत्रुसत्ता होत्या. या शत्रुसत्ता एकमेकांशी भांडत देखील होत्या की या सगळ्या एकत्र नव्हत्या. म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, मुघल हे सगळे जर एकत्र असते, इंग्रज, डच, पोर्तुगीज हे सगळे एकत्र असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर शिवाजी महाराजांना त्यांच्याशी टक्कर घेणं अवघड गेलं असतं. हे सगळेजण अस्थिरता, अंतर्गत राजकारण, बजबजपुरी सगळीकडे माजलेली होती. याच्यामुळे पण छत्रपती शिवाजी महाराजांना मदत झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करता आलं नसतं किंवा कोकणची किनारपट्टी स्वतःच्या हातामध्ये राखता आली नसती, तर छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी किंवा आदिलशाहीशी वाकडं घेता येणं शक्य झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज टिकून राहू शकले त्याचं कारण शेवटपर्यंत कोकणची किनारपट्टी त्यांच्या हातामध्ये राहिली. जिथे त्यांना स्वतःला उभं करायला परत वेळ मिळत असे, स्वतःला उभं करण्यासाठी उसंत मिळत असे आणि त्यांच्या सैन्याला सुरक्षितता मिळत असे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची पागा नेहमी कोकणामध्ये असे. कारण तिथे जाऊन शक्यतो शत्रू तिच्यावर हल्ला करू शकत नसे. ही जी सुरक्षित ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं त्याचं कारण डच आणि पोर्तुगीज या लोकांचं वर्चस्व हळूहळू कमी होत चाललं होतं. त्यांच्या भारतामध्ये झालेल्या सत्ता होत्या त्या सत्ता मोडकळीस येत चालल्या होत्या, ऊर्जित अवस्था त्यांची ओसरलेली होती. त्यामुळे पोर्तुगीजांची इच्छा असून पण पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणपासून ते सिंधुदुर्गपर्यंतचा मुलूक घेण्यापासून रोखू शकले नाहीत. एकट्या जंजिऱ्याच्या सिद्धीने छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला आणि त्याने केलेला विरोध पण महाराजांना आणि महाराष्ट्राला किती महागात पडला हे आपल्याला आज पण सगळ्यांना माहिती आहे त्याच्या उपद्व्यापामुळे. मग जर जंजिऱ्याच्या सिद्धीसारखे पोर्तुगीज आणि डच पण प्रबळ असते आणि किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांना थारा, आसरा आणि सुरक्षितता मिळाली नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य राखणं मोगलांच्या विरोधात किंवा आदिलशाही, कुतुबशाहीच्या विरोधामध्ये अवघड गेलं असतं. त्यामुळे डच आणि पोर्तुगीजांचं उसरलेलं सामर्थ्य ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज उदयाला येत होते हे सुद्धा एक प्रकारे शिवाजी महाराजांच्या पत्त्यावर पडलेलं आहे. इंग्रज त्यावेळेला फक्त व्यापारी म्हणून होते आणि ते व्यापारीदृष्ट्या इंग्रजांचा काव्यवाजपणा कमी झाला नव्हता. व्यापारी असले तरी त्यांचं जे काही काव्यवाजपणा करायचं चाललाच होता, जागा हडपायचं चाललंच होतं, लढायचं चाललंच होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजकीय सत्ता भारत देशामध्ये स्थापन करायचं ठरवलेलं नव्हतं. जर इंग्रजांनी पण मनात आणलं असतं पोर्तुगीजांप्रमाणे किंवा जंजिऱ्याच्या सिद्धीप्रमाणे की आम्हाला राजकीयदृष्ट्या इथे स्थिरस्थावर व्हायचं त्या दृष्टीने हालचाल केली असती तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना ती गोष्ट फार जड गेली असती, त्यांच्या दृष्टीने फार अडचणीची झाली असती. एक प्रबळ शत्रू निर्माण झाला असता. कारण इंग्रजांकडे आरमार होतं, इंग्रजांकडे पैसा होता, इंग्रजांकडे नीती होती, इंग्रजांकडे त्यावेळेला एक दूरदृष्टी होती एक राज्य स्थापन करण्याची. पण इंग्रजांनी त्यावेळेला राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवलेली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ही गोष्ट पण छत्रपती शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या पथ्यावर पडलेली आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भागामध्ये राज्य स्थापन केलं तो मावळ खोऱ्यातला पुणे सुपे परगण्याचा भाग होता. तो निजामशाहीच्या हद्दीवर यायचा, मोगलांच्या हद्दीवर यायचा, आदिलशाहीच्या हद्दीवर यायचा, इंग्रज, डच, पोर्तुगीजांच्या हद्दीवर यायचा. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की त्या भागामध्ये कोणाचीच मालकी नसायची. कळायचंच नाही की हा भाग कोणाच्या हद्दीत आहे, आदिलशाहीकडे आहे का मुघलांकडे आहे का कोकणातला भाग आहे तो सिद्धीच्या हाताखाली आहे का अजून कोणाच्या हाताखाली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे मोकळा पडलेला भूभाग होता. त्याच्यावर कोणी मालकी सांगत नव्हतं आणि मालकी सांगितली तरी ती मालकी टिकवता येत नव्हतं तिथं जाऊन. त्याच्यामुळं हा मोकळा पडलेला भूभाग राजकीयदृष्ट्या आयताच छत्रपती शिवाजी महाराजांना उपलब्ध झाल्यामुळे शिवाजी महाराजांना तो ताब्यात घेऊन तिथली व्यवस्था लावता आली. जर इथे एखादी प्रबळ राजकीय सत्ता असती किंवा प्रबळ एखादी लष्करी सत्ता त्या भागावर शासन करणारी असती तर छत्रपती शिवाजी महाराजांना किमान सुरुवातीच्या काळामध्ये तरी ज्या प्रकारे त्यांनी पुरंदर, कोंढाणा, राजगड, तोरणा हे किल्ले ताब्यात घेतले स्वतःच्या, त्यातल्या पुरंदर, कोंढाणा आणि तोरणा तर त्यांनी लाच देऊन ताब्यात घेतले आणि बाकीचे किल्ले, चाकणचा किल्ला पण लाच देऊन ताब्यात घेतला. हे असे आजूबाजूचे किल्ल्याचे त्यांनी ताब्यात घेतले थोड्या कमी यत्नामध्ये आपण म्हणतो. ते त्यांना शक्य झालं नसतं. हे किल्ले ताब्यात आले नसते तर राज्य उभं करणं अवघड गेलं असतं. त्यामुळे मोकळा पडलेला भूभाग ज्याच्यावर कुणाची राजकीय सत्ता वास्तवात अस्तित्वात नव्हती, नावाला अस्तित्वात होती, हा नावाला आदिलशाहीचा भाग आहे, नावाला मुघलांचा भाग आहे, पण वास्तवात कोणाचीच सत्ता नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांना तिथे राजकीय सत्ता स्थापन करणं सोपं गेलेलं आहे. त्यानंतर जे काही हे मोठे शत्रू जे आपण म्हणतो की मुघल, आदिलशाही मोठे शत्रू झाले, जे लांबचे शत्रू आहेत, पण शिवाजी महाराज ज्या भागामध्ये राज्य स्थापन करत होते तिथे जे त्यांचे आपण म्हणतो की स्थानिक शत्रू होते हे तुलनेने कमकुवत होते. म्हणजे जावळीचे मोरे असतील किंवा बादल असतील हे सगळे लोक एकमेकांमध्ये लढत होते. या लोकांमध्ये शहाजी राजांची दूरदृष्टीता होती की एक सैन्य उभं करण्याची. म्हणजे शहाजी राजांनी नेहमी एक सुसज्ज सैन्य बाळगलं स्वतःच्या हाताखाली लढण्यासाठी, लढाऊ सैन्य बाळगलं.
ती दूरदृष्टी या लोकांनी कधी ठेवली नाही. या लोकांनी एकमेकांमध्ये वर्तन करण्यामध्ये, एकमेकांमध्ये भांडण्यामध्ये, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये स्वतःची एनर्जी वाया घालवली. त्यामुळे यांच्याकडे कधी सुसज्ज सैन्य राहिलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांचा वारसा असल्यामुळे त्यांचं सैन्य छोटं जरी असलं तुलनेने, तरी ते इमानदार होतं, ते शूर होतं, ते लढाऊ होतं आणि त्याच्यामध्ये एक क्षमता होती की मोठ्या शत्रूंना तुलनेनं हरवण्याची लढाई चालू झाली तर जी क्षमता त्यांच्या आजूबाजूच्या कुठल्याही शत्रूंमध्ये नव्हती, जे त्यांचे स्थानिक शत्रू होते ते. त्यामुळे स्थानिक शत्रूंचा निपात करणं पण छत्रपती शिवाजी महाराजांना सोपं गेलं. विचार करा की जावळीचे मोरे आहेत, त्यांच्या हाताखाली जावळीचा भूभाग आहे लढण्यासाठी आणि त्यांचं सैन्य पण शिवाजी महाराजांना इतकंच दक्ष सैन्य आहे, सक्षम सैन्य आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्यावर हल्ला करून विजय मिळवणं कितपत सोपं गेलं असतं. त्या जावळीच्या मोरांकडे मुळामध्ये सैन्यच नव्हतं आणि बादलांचा होता तो जमाव होता, त्याला सैन्य म्हणता येणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी साम दाम दंडभेद वापरून त्या सर्व शत्रूंना जेरीस आणून शेवटी आपल्या काबूमध्ये केला आणि तो भूभाग आपल्या हाताखाली घेतला. तर स्थानिक शत्रू जे होते ते स्थानिक शत्रूंना देखील नमतं घेण्यासाठी किंवा आवर्त घेण्यासाठी ते त्यांचं प्रबळ नसणं राजकीयदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पथ्यावर पडलेलं आहे. त्यानंतर शहाजीराजे जेव्हा कर्नाटकामध्ये गेले, त्यांना जावं लागलं, तेव्हा त्यांच्या मागे हा जो आपण प्रांत म्हणतो महाराष्ट्रातला, जो सर्व परकीय सत्तांच्या सीमेवर असणारा जो प्रांत होता, मावळ प्रांत होता, कोकण होता, कल्याण भिवंडी होतं, थोडंफार जावली देखील होतं. या प्रांतामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली. म्हणजे शहाजीराजेंच्या तुलनेचा तेवढा कर्तबगार, तेवढा राजकीय आवाका असणारा, तेवढं लष्करी सामर्थ्य असणारा आणि परकीय शत्रूंमध्ये दबदबा असणारा तेवढा कोणताही प्रबळ नेता या भागामध्ये उदयाला आला नाही. त्यामुळे शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर या भागामध्ये पोकळी निर्माण झाली आणि जनतेला कोणाकडे नेता म्हणून पाहावं हे कळेन असं झालं सर्वसामान्य जनतेला. बाकी हे देशमुख, पाटील वगैरे होतेच जमीनदार, वतनदार, स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणवणारे, पण जनता त्यांना नेता म्हणत नव्हती आणि त्यांची तेवढी कर्तबगारी पण नव्हती शहाजीराजेंइतकी. त्यामुळे ज्या वेळेला शिवाजी महाराज त्या भागामध्ये आले आणि त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, त्यावेळेला जनता आपोआप त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. पण ती राजकीय पोकळी तिथे होती म्हणून ती शिवाजी महाराजांना भरून काढता आली. जर शिवाजी महाराज मावळ प्रांतात आले त्यावेळेला शहाजीराजांसारखा एखादा कर्तबगार माणूस तिथे ऑलरेडी स्थापित असता, तर शिवाजी महाराजांना त्या व्यक्तीशी लढून परत स्वतःचं स्वराज्य निर्माण करता येणं शक्य झालं नसतं. तर ही राजकीय पोकळी देखील शिवाजी महाराजांच्या पथ्यावर पडलेली आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर देखील अजून एक गोष्ट लागते की आपलं जे सैन्य असेल किंवा आपलं जे मंत्रिमंडळ असेल, मुत्सद्दी लोक असतील, ते अनुभवी असायला पाहिजेत या सगळ्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यासाठी. जर हे लोक अनुभवी नसतील, जर यांना एक कार्य काय तेच माहीत नसेल, जर या लोकांची इच्छाशक्ती नसेल, तर ही सर्व राजकीय परिस्थिती अनुकूल असताना देखील शिवाजी महाराज राज्य स्थापन करू शकत नाहीत. शिवाजी महाराजांच्या सुदैवाने त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री होते ते शहाजीराजांच्या काळापासूनचे मंत्री होते आणि शहाजीराजांच्या काळामध्ये त्यांनी थोडासा का होईना स्वराज्याचा आनंद घेतलेला होता किंवा स्वराज्याचा अनुभव घेतलेला होता. त्यानंतर त्या शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे सैनिक होते, कान्होजी जयदेवसारखे असतील किंवा बाकीचे सैनिक असतील, हे कधी नाही कधीतरी शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली लढायांमध्ये लढलेले होते. मराठे हे जवळजवळ 100-1 वर्ष शिवाजी महाराजांच्या आधीपासून लढतच होतं कोणाच्या नाही कोणाच्या तरी नेतृत्वाखाली. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जेव्हा राजकीयदृष्ट्या ठरवलं की आता मी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्य स्थापन करेन, त्यावेळेला या सगळ्या आधीच्या अनुभवी लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांना मदत झालेली आहे. हे लोक असे नव्हते की प्रथमच अनुभव घेत होते स्वराज्याचा किंवा राजकारणाचा किंवा लढायांचा. हे लोक वर्षानुवर्ष अनुभव घेत होते. त्यामुळं शिवाजी महाराजांना स्वतःच्या बुद्धिमत्तेबरोबर या लोकांच्या बुद्धिमत्तेचा देखील फायदा झालेला आहे. तर ही गोष्ट झाली की राजकीय पार्श्वभूमीची किंवा राजकीय परिस्थितीची. मगाशी आपण पाहिलं की भौगोलिक परिस्थिती शिवाजी महाराजांना कशी अनुकूल होती, आत्ता आपण पाहिलं राजकीय परिस्थिती शिवाजी महाराजांना कशी अनुकूल होती. त्याच्यानंतर आता पुढची जी परिस्थिती आहे ती सामाजिक परिस्थिती. सामाजिक परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो की ज्या समाजामध्ये तुम्हाला राज्य स्थापन करायचं आहे, तो समाज जर जागृत असेल, त्याची राष्ट्रभावना जागृत असेल, तो कोणाला तरी नेता मानत असेल, तर आपण त्या समाजावर जाऊन दुसरा एक माणूस स्वतःला नेता म्हणून थोपू शकत नाही सहजासहजी. तो पहिल्या नेत्याला सोडत नाही किंवा तो समाज जो असतो तो समाज आपली समाजव्यवस्था, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील किंवा त्यांचे जे काही आदर्श असतील ते सोडत नाही. इथे काय झालं होतं की मावळातला जो समाज होता तो पहिल्यापासून शोषित समाज होता. कोणी यायचं त्याच्यावर हल्ला करायचं, पुण्यावर पुणे लुटून जायचं, मावळ लुटून जायचं, शोषण झालेलं होतं समाजाचं. समाजामध्ये क्षमता होती लढण्याची, पण तरी पण तो समाज ते लढू शकत नव्हता, लढण्याची क्षमता दाखवू शकत नव्हता, कारण त्याला नेतृत्व नव्हतं. असा शोषित आणि सुप्त समाज शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी लाभला. शोषित असल्यामुळे त्या समाजामध्ये लढण्याची इच्छा होती.
त्या समाजामध्ये लढण्याची क्षमता होती सुप्तपणे दडलेली, ती शिवाजी महाराजांना वापरता आली. समाजाला देखील शिवाजी महाराजांसारखं एक प्रबळ नेतृत्व लाभलं, निश्चयी निर्धारी नेतृत्व आपण ज्याला म्हणतो ते लाभल्यानंतर समाज पण त्यांच्या पाठीमागं उभा राहिला. समाजाकडून शिवाजी महाराजांना काही विरोध झाला नाही. ही सामाजिक परिस्थिती शिवाजी महाराजांना अनुकूल असल्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर हे जे लोक होते हे फक्त शोषित आणि सुप्त नव्हते, तर हे काटक होते, चपळ होते, शूर होते. वेळ पडली तर हातातला नांगर खाली ठेवून लढायला पण ते कमी करत नसत किंवा लढण्याची पण त्यांच्यामध्ये क्षमता होती आणि जीव देण्याची पण क्षमता होती. कमी खर्चामध्ये, कमी गरजांमध्ये हे लोक लढू शकत असत. त्यामुळे हा समाजाचा हा गुण जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तो पण शिवाजी महाराजांना उपयुक्त ठरलेला आहे. मगाशी मी म्हटलं तसं की या समाजाच्या गरजाच मुळामध्ये कमी होत्या. त्याचं कारण असं होतं की एवढा भीषण दुष्काळ पडला होता की लोक जगण्यासाठी स्वतःच्या मुलांना विकत असत, बायकांना विकत असत, स्वतःला पण गुलाम म्हणून विकत असत. त्याची उदाहरणं सापडतात. म्हणजे समाजाचं दुष्काळामुळे, परचक्रामुळे, लुटालुटीमुळे, लढायामुळे एवढं शोषण झालेलं होतं की माणसं स्वतःला विकायला तयार होती. मग त्यावेळेला स्वतःला न विकता मला जर महिन्याला काहीतरी थोडाफार जरी पैसा मिळत असेल आणि मान मिळत असेल तर मी आनंदाने ते काम करायला तयार होईल ना. त्यामुळे कमी गरजामध्ये, कमी खर्चांमध्ये हा समाज शिवाजी महाराजांना उपलब्ध झाला सैन्य उभारण्यासाठी. कारण या सैन्याच्या, आपण बघितलं शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या गरजा खूप कमी असायच्या. मोगलांसारखा त्याला मोठा सरंजाम लागायचा नाही, राहायला या लोकांना तंबू लागायचे नाही, तर उघड्यावरच सैन्य झोपत असे. ऊन वारा पाऊस काही पण असू दे, सैन्य उघड्यावरच राहत असे. खाण्यापिण्याच्या गरजा पण फार कमी होत्या. कांदा भाकर खाल्ली, चटणी भाकर खाऊन पण हे लोक लढत असत. त्या मानाने त्यांना पगार पण कमी द्यावा लागत असे. म्हणजे मोगलांकडे कोणाला एखादी लढाई जिंकली की लगेच त्याला इनाम द्यावं लागत असे, बक्षीस द्यावं लागत असे. तो खर्च इकडे नव्हता. शिवाजी महाराज कौतुक करत नसत असं नाही, शिवाजी महाराज करत असत. पण मोगलांच्या सैन्याच्या तुलनेने शिवाजी महाराजांच्या सैन्याचा गरजा आणि खर्च कमी होता. त्याचं कारण ते सैन्याच्या समाजातून आणि ज्या पार्श्वभूमीतून आलं होतं ते होतं. त्याच्यानंतर शहाजीराजांच्या स्वराज्याचा अनुभव समाजाला होता. म्हणजे हे समाज जरी पिसलेला असला दुष्काळाने, परचक्राने, लुटालुटीने, हैराणीने, आता राहण्यासारखी जमीन राहिली नसली, राहण्यासारखी परिस्थिती राहिली नसली, राहण्यासाठी स्वाभिमान राहिला नसला, तरी पण कधी नाही कधीतरी या समाजाने बघितलेलं होतं. नुकतंच 10-20 वर्षापूर्वी शहाजीराजांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला होता आणि काही काळ का होईना शहाजीराजांच्या रूपाने इथला स्थानिक समाज, मराठ्यांचा समाज, महाराष्ट्रातला समाज एक राज्यकर्ता म्हणून वावरलेला होता. तर तो अनुभव, तो समाज विसरलेला नव्हता. समाजाला माहीत होतं की नवीन एखादा मनुष्य शहाजीराजांसारखं उमेदीचं नेतृत्व लाभलं तर परत आपण आपलं राज्य स्थापन करू शकतो. त्याच्यासाठी लढायला समाज तयार होता. कारण समाजाला अनुभव होता. समाजाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झालेली होती. ही जी जनता होती ती स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झालेली जनता होती. कारण याच जनतेने शहाजीराजांच्या कालखंडामध्ये निजामशाही, आदिलशाहीने मोगलांना तोंड देऊन 3 ते 4 वर्ष स्वतःचं शासन केलेलं होतं. निजामशाला मांडीवर बसून शहाजीराजे शासन करत असत, सिंहासनावर बसून. एक मराठी माणूस त्या सिंहासनावर या सर्व पातशाही आजूबाजूला असताना पण बसलेला या समाजाने बघितलेला होता. आणि शहाजीराजे कोणाच्या बळावर बसले होते त्या सिंहासनावर? तर या सर्व स्थानिक मराठा समाजाच्या, महाराष्ट्रीयन समाजाच्या बळावर बसलेले होते. त्यामुळे या समाजाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होती की जर योग्य दिशा मिळाली, योग्य नेतृत्व मिळालं, योग्य नेता मिळाला तर आपण पण आपल्या राज्याचे, आपल्या भूभागाचे स्वामी होऊ शकतो. आपण पण आपलं राज्य स्थापन करू शकतो. हे या समाजाला पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून या समाजाला किंवा जनतेला आपण म्हणतो की स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होती की मोगल जरी असले काही किंवा आदिलशाही जरी असले काही, योग्य परिस्थिती निर्माण झाल्याने योग्य नेता सापडला तर आम्ही त्यांना हरवू शकतो. ही समाजामधली जाणीव पण आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचे मावळे शौर्याने लढले, बाजीप्रभूंनी पन्हाळखिंड अडवून ठेवली किंवा बाकीची गोष्ट झाली. हे लोक लढले का? शिवाजी महाराजांनी यांना लढायला शिकवली, ही गोष्ट खरी आहे. पण या लोकांना पण स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होती की आम्ही लढू शकतो, आम्ही अडवू शकतो, आम्ही थांबवू शकतो. शिवाजी महाराज नव्हता तो फक्त त्यांना आत्मविश्वास देणारा नेता, त्यांना दिशा देणारा नेता, तो शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला. पण सामर्थ्य समाजामध्ये आणि जनतेमध्ये पहिल्यापासून होतं. आत्मविश्वास शहाजीराजांच्या कालखंडापासून होतं. त्यानंतर समाजामध्ये जे काही संत त्या काळात निर्माण झाले, शिवाजी महाराजांच्या सुदैवाने संत तुकाराम असतील, रामदास असतील, त्यांच्या आधीचे जे काही संत असतील, छोटे मोठे अजून बरेच काही आपापल्या क्षेत्रामध्ये राहणारे सद्गुरू असतील, या सर्व लोकांनी समाजाची एक धार्मिक भावना जी होती किंवा अध्यात्माची भावना होती ती जागृत ठेवलेली होती. ज्या समाजामध्ये धर्माची ज्योत विझून जाते, ज्या समाजामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची ज्योत विझून जाते, आपण म्हणतो की एखाद्या माणसाला देव, गाव, जत्रा नाही, तो माणसाचं अस्तित्व विझून जातं. ती गोष्ट या समाजामध्ये होऊ नये महाराष्ट्राच्या, याची काळजी महाराष्ट्रात त्या काळात असणाऱ्या सर्व संतांनी घेतलेली होती. त्यांनी आध्यात्मिक जनजागरण केलेलं होतं. कोणत्याही संताने शिवाजी महाराजांना मदत केलेली नाही आहे प्रत्यक्षपणे,
पण अप्रत्यक्षपणे देखील मदत केलेली नाही आहे. पण त्या संतांनी जे आध्यात्मिक कार्य केलं, त्या आध्यात्मिक कार्यामुळं स्वतःच्या धर्मावरची जनतेची श्रद्धा जी होती ती श्रद्धा दृढ राहिलेली होती, ती वाढलेली होती. 1000 वर्ष परकीय चक्र आणि परका धर्म या भूमीमध्ये नांदत असून देखील, भाषेची विटंबना होऊन देखील धर्माबद्दलची जी आस्था होती ती आस्था कमी झालेली नव्हती. आणि ही आस्था धर्माबद्दलची, स्वधर्म स्वभाषा हीच आस्था पुढे जाऊन स्वराज्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांचं नेतृत्व मिळाल्यामुळे. त्यामुळे संतांनी पण समाजामध्ये सामाजिक पुनर्जागरणाचं कार्य केलेलं आहे. त्या पुनर्जागरणाच्या कार्याचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला व्यापक प्रमाणामध्ये उपयोग झालेला आहे. पुढची एक गोष्ट होती की या सगळे मगाशी मी उल्लेख केला, लुटालूट, परचक्र, दुष्काळ, त्यानंतर सततच्या लढाया, मारामाऱ्या, आपापसातील दुही, नेतृत्व नाही खंबीर, याच्यामुळे सामाजिक घडी जी होती ती समाजाची विस्कटून गेलेली होती. जर एकसंध असणारा समाज शिवाजी महाराजांना लाभला असता त्यांच्या लहानपणी, तर एकसंध समाजाला काबू करणं अवघड आहे. कारण समाज एकसंध असतो तेव्हा तो ताकदवान असतो. समाजाची घडी विस्कटून गेल्यामुळे शिवाजी महाराजांना ती घडी बसवण्याची संधी मिळाली आणि ती घडी बसवता बसवता त्या समाजाच्या मनामध्ये त्यांना स्वतःला शिरकाव करून घेता आला, स्वतःबद्दल जागा निर्माण करता आली आणि त्यामुळे समाज त्यांना स्वतःच्या मागे उभा करता आला. तर ही जी सामाजिक परिस्थिती होती, ही सामाजिक परिस्थिती देखील छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे. पुढचा आपण आता मुद्दा पाहूयात. पुढचा जो मुद्दा आहे तो धार्मिक परिस्थिती त्या काळची काय होती. समजा एखाद्या देशामध्ये धर्म हा प्रबळ असेल किंवा धर्मसत्ता जर प्रबळ असेल तर त्या ठिकाणी राजसत्तेचं देखील काही चालत नाही. आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला क्रुसेड्स युद्ध चालायची त्यावेळेला आपण बघितलेलं आहे की पाश्चिमात्य देश आणि इस्लामची जी इस्लामी देश जे एकमेकांबरोबर लढत होते त्याच्यामध्ये धर्मसत्ता प्रबळ होत्या. राजसत्तेचं काही चालत नव्हतं. राजसत्तेला धर्मासाठी लढावं लागत होतं कारण धर्म प्रबळ झालेला होता. त्याचप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला उदयाला येत होते त्यावेळेला एखादी धर्मसत्ता महाराष्ट्रामध्ये प्रबळ असती तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला नसता. शिवाजी महाराज ज्या वेळेला स्वराज्य स्थापनेची घोषणा करत होते त्यावेळेला शक्तिशाली धार्मिक सत्तेचा महाराष्ट्रामध्ये अभाव होता. त्यामुळे नवीन कोणीतरी राजा निर्माण होतोय, नवीन कोणीतरी काहीतरी करू म्हणतोय तर त्याला धर्माचा विरोध झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर देवस्थानं जी होती आणि तीर्थस्थानं होती, या देवस्थान आणि तीर्थस्थानांकडे नेहमी खूप ताकद असते. आपण असं बघतो की आज आपल्या देवस्थानांकडे प्रचंड पैसा आहे, देवस्थानांचा जनमानसावर प्रचंड पगडा असतो. एखाद्या देवस्थानाने एखादी घोषणा केली तर जनमानस त्या देवस्थानाच्या मागे जातं, समाजसुधारकांच्या मागे उभं राहत नाही. ही आपल्याला वेळोवेळी दिसून येणारी वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये दुर्दैवाने आपण असं म्हणूयात की परचक्रामुळे आणि आपापसातल्या आपल्या दुहीमुळे देवस्थानांना आणि तीर्थस्थानांना उतरती कळा लागलेली होती. ऐश्वर्य देवस्थानांचं ओसरलेलं होतं. जनतेकडेच पैसा नव्हता तर देवाला जाऊन दान कोण करणार. देवस्थानं ओसाड पडत चालली होती. तीर्थस्थानांचा नाश झालेला होता परकीय चक्राच्या आक्रमणामुळे. त्यामुळे देवस्थानांमधून आणि तीर्थस्थानांमधून पण नवीन कोणीतरी राजा निर्माण होऊ पाहतो आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करू पाहतो. त्याला जो विरोध होतो तो विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला नाही आहे. सामाजिक घडी मगाशी मी बोललो ती सामाजिक घडीच पूर्णपणे विस्कटून गेल्यामुळे धर्म आणि जात व्यवस्था जी आपण म्हणतो हिंदू धर्मामध्ये असते ती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेवढी प्रबळ राहिली नाही किंवा ती पण तेवढी बलशाली राहिली नाही. जात व्यवस्थेला एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली होती. इथं खायला कोणालाच काही नाही आहे. तो कोणत्या का जातीचा माणूस असतो त्यालाच खायला मिळत नाही आहे. त्याचा जीव कधी जाईल त्याची शाश्वती नाही आहे. कोण कधी येऊन बायका म्हणून उचलून याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या माणसांनी एकमेकांशी सहकार्याचं आणि सलोख्याचं धोरण महाराष्ट्रामध्ये पत्करलेलं होतं. त्यामुळे जाती व्यवस्था वेगळी वेगळी असल्यामुळे जाती व्यवस्था जर खंबीर असेल आणि जाती जातीमध्ये दुरावा असेल, खंबीर जाती व्यवस्था असल्यामुळे तर त्या त्या जातीतली माणसं एकत्र येत नाहीत. ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाली नाही. दुष्काळामुळे आणि परचक्रामुळे लोकांमध्ये एकमेकांबद्दल सामंजस्याची आणि सहकार्याची भावना होती. ती सामंजस्याची आणि सहकार्याची भावना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये पण दिसून येते की सर्व जाती धर्माचे लोक एक दिलाने हे राज्य निर्माण करण्यासाठी उभे राहिले. त्याचं कारणच हे होतं की सर्वांनाच एका राज्याची गरज होती इथे आपलं भविष्य आणि आपला वर्तमानकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या पण ही जाती व्यवस्थेला जी अवकळा प्राप्त झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती त्यांच्या पथ्यावर पडलेली आहे. त्याच्यानंतर स्वराज्याच्या शत्रूंनी नेहमी काय केलेलं आहे की स्वराज्याचे जे शत्रू होते ते परकीय होते. मुख्यतः जे होते ते परकीय होते. त्याच्यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इराणी लोक होते, तुर्की लोक होते, मुघल होते, अफगाण होते, प्रामुख्याने इस्लामी होते. त्यानंतर पोर्तुगीज, डच, इंग्रज होते. हे सर्व ख्रिश्चन लोक होते. या लोकांनी इथल्या स्थानिक जनतेला नेहमी
दुजाभावाची वागणूक दिली धार्मिकदृष्ट्या, किंवा त्यांच्या धर्माला त्यांनी गौण लेखलं, त्यांच्या श्रद्धांना त्यांनी गौण लेखलं. पोर्तुगीजांनी तर एवढे अन्याय अत्याचार केले लोकांना बाटवण्यासाठी की पोर्तुगीजांच्या मनामध्ये, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक तिडीक बसली पोर्तुगीजांबद्दल, किंवा एक रागाची भावना निर्माण झाली. इस्लामी सत्तांनी पण त्या काळामध्ये कळत नकळत हिंदूंच्या धर्मस्थळांना उपद्रव दिला, किंवा हिंदूंच्या प्रार्थना स्थळांमध्ये त्यांच्या नित्यकर्मांमध्ये बाधा आणली काही ना काही कारणाने. त्यामुळे या धर्मांबद्दल पण सर्वसामान्य जनतेमध्ये की हा धर्म जो परकीय सत्तांचा होता, त्यांच्या या धार्मिक वागणुकीमुळे, द्वेषपूर्ण वागणुकीमुळे, दुजाभावनेच्या वागणुकीमुळे, औरंगजेबाने जिजिया कर लावला हिंदूंवर, याच्यामुळे काय झालं की सर्वसामान्य जनतांची परकीय सत्तांना जी सहानुभूती होती ती त्यांच्या वेगळ्या धर्मामुळं आणि त्यांच्या चुकीच्या धार्मिक कृत्यांमुळं, जनतेवर होणाऱ्या अत्याचारांमुळं महाराष्ट्रातली जनता असेल किंवा इतर देशीय जनता असेल ती या परकीय सत्तांना प्रतिकूल झाली. म्हणजे अनुकूलता त्या जनतेच्या मनामध्ये राहिली नाही या सर्वांच्या धार्मिक या दुराचारामुळे. ती गोष्ट पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पथ्यावर पडलेली आहे. कारण जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली फक्त आणि फक्त स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र झाली नाही, ती स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र झाली, ती राजकीय झेंड्याखाली एकत्र झाली, त्याचप्रमाणे धर्माच्या झेंड्याखाली पण एकत्र झाली की शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली एकत्र राहिलो तर काहीतरी धर्म राहील. कारण बाकीच्या ज्या परकीय सत्ता होत्या त्यांचा जो धर्म होता तो धर्म इतर देशांचा धर्म बुडवायचं काम करत होता, त्यांना त्रास द्यायचं काम करत होता, दुजाभावाची वागणूक देत होता. त्यामुळे स्वतःचा धर्म राखण्यासाठी का होईना एकसंधपणे जनता शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली उभी राहिली. ही पण एक स्वराज्याच्या शत्रूंकडून दिली जाणारी धार्मिक दुजाभावाची वागणूक शिवाजी महाराजांच्या पथ्यावर पडली आहे. जर का अकबरासारखा राजा असता औरंगजेबाऐवजी शिवाजी महाराजांचा शत्रू असताना, तर जेवढी जनता, इतर देशीय जनता शिवाजी महाराजांना च्या झेंड्याखाली आली तेवढी राहिली नसती. काही लोक अकबराच्या हाताखाली पण गेले असते, जे आपण राणा प्रतापाच्या काळामध्ये बघितलं की अकबराने उदार धोरण पत्करलं हिंदू धर्माबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल, सर्व धर्मांना समान लेखायला सुरुवात केली. त्याच्यामुळे राजपुतानामधले कित्येक राजपूत राजे हे अकबराच्या सैन्यामध्ये त्याच्या आधिपत्याखाली लढत असत, त्यांना त्याचा कमीपणा वाटत नसे, कारण त्यांचा धर्म रक्षिला जात होता, त्यांच्या धर्माला मान होता. इकडे राहिले काय तिकडे राहिले काय, त्यामुळे अकबराची चाकरी करण्यामध्ये त्यांना काही गैर किंवा गौण वाटत नसे. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परिस्थिती बदलली होती, धर्माला एवढी बाधा येऊ लागलेली होती की शेवटी जनता किंवा सर्वसामान्य लोक असतील ते विचार करायला लागले की माझ्या धर्माचं राज्य का येऊ नये, मी यांच्या अंकित राहून माझा धर्म का बुडवावं. ही स्वतःच्या धर्माबद्दल निर्माण होणारी सहानुभूती, परकीय परचक्रामुळे सर्वसामान्य जनतेला निर्माण झालेली सहानुभूती शेवटी शिवाजी महाराजांना पण उपयुक्त ठरलेली आहे. त्याच्यानंतर मागाशी जसं मी म्हटलं तसं की महाराष्ट्रीयन संतांनी आध्यात्मिक पुनर्जागरण केलं. महाराष्ट्रीयन संतांनी धर्माला एक अध्यात्माची बूज दिली, एक नीतिमत्ता दिली, एक धर्माची जी आपण म्हणतो आदर्श आहेत, नीती आहे, ती सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवली आणि धर्माचं एक पुनर्जागरण करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेमध्ये जी एक सुप्त प्रमाणामध्ये स्वतःच्या धर्मरक्षणाची आकांक्षा होते, आपल्या सगळ्यांना, आपण ज्या ज्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो किंवा जो जो धर्म मानतो त्या धर्माचं रक्षण व्हावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. सुप्तपणे ती इच्छा आपल्या मनामध्ये असतेच. ती इच्छा या संतांच्या पुनर्जागरणामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ बाण्यामुळे की सर्व धर्मांचा समान आदर करून देखील स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याची देखील जी त्यांची इच्छा होती, त्या इच्छेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातली जी सुप्त इच्छा होती धर्माचं रक्षण करण्याची, ती इच्छेला बळ मिळालं आणि ती जनता शिवाजी महाराजांसाठी लढायला सिद्ध झाली. तर त्या काळातली धार्मिक परिस्थिती जी होती ती धार्मिक परिस्थिती देखील शिवाजी महाराजांना अनुकूल होती. आता आपण पुढची परिस्थिती बघूया. पुढची परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, मागाशी मी म्हटलं तसं, स्वराज्य स्थापन करत होते, त्यावेळेला एखादं पैशाने संपन्न असणारं राज्य जर त्या प्रदेशावर राज्य करत असतं तर शिवाजी महाराजांना ते शक्य झालं नसतं. त्याचं कारण असं आहे की आपण असं म्हणूया की विजयनगरचं साम्राज्य होतं की ज्याच्याकडे करोडोनी संपत्ती होती. महाराष्ट्र कधीतरी त्यांच्या अंमलाखाली होता आणि ज्या वेळेला विजयनगरचं साम्राज्य ऊर्जितावस्थेला होतं त्यावेळेला जर शिवाजी महाराज निर्माण झाले असते, होणारच नाहीत शिवाजी महाराज निर्माण, कारण त्यावेळेला बंड करायची काही गरजच नाही, सर्वांकडे सारखा पैसा आहे. इथे दुष्काळ पडलेला होता, त्यानंतर दुष्काळामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेला होता. ज्या राजसत्ता काम करत होत्या त्यांना पण उतरती कळा लागलेली होती, त्यांच्याकडे पण तेवढा पैसा नव्हता की जनतेचं दुःख निवारण करतील आणि इच्छा पण नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता अक्षरशः रस्त्यावर आलेली होती. त्यामुळे ही रस्त्यावर आलेल्या जनतेला शिवाजी महाराजांनी आधार दिला, शिवाजी महाराजांनी नीती दिली, शिवाजी महाराजांनी काही ना काही योजना बनवल्या शेतकऱ्यांसाठी. त्याच्यामुळे देखील शिवाजी महाराजांना या जनतेच्या मनामध्ये घर करता येणं शक्य झालं, कारण शिवाजी महाराजांनी त्यांची आर्थिक गरज काही ना काही कारणाने, काही ना काही प्रकारे योग्य वेळे एक पहिली 15 वर्ष भागवलेली आहे. त्याच्यामुळे देखील शिवाजी महाराजांना मदत झालेली आहे. शेती आणि महसुलाची पूर्ण विल्हेवाट लागली होती. मगाशी मी म्हटलं तसं की लांडगे फिरत होते, शेती राहिली नव्हती, जमीन उजाड झालेली होती.
ती शेती शिवाजी महाराजांनी परत बसवली. वेगवेगळी कुळं घेऊन आले, कुळांना त्यांनी सरकारामधून नांगर दिले, बैल दिले, आऊत दिले. ते पैसे नंतर त्यांच्याकडनं घेतले जेव्हा शेती झाली तेव्हा. कर माफ केला जनतेला. जेव्हा पीक आलं तेव्हा त्यांच्याकडून थोडा थोडा करून कर घेतला शिवाजी महाराजांनी. मग या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना करता येणं शक्य झालं, कारण शिवाजी महाराज जेव्हा उदयाला येत होते तेव्हा ही जमीन बंजर होती, जमीन वैराण झालेली होती, लोक देशोधडीला लागलेले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी कामं करता आली आणि लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करता आली. काही व्यवस्थाच नव्हती, त्यामुळे एक नवीन आर्थिक घडी शिवाजी महाराजांना बसवत झाली. आपण जे म्हणतो की शिवाजी महाराजांनी एक नवीन कर संकलनाची पद्धत बनवली, नवीन महसूल पद्धत बनवली, नवीन प्रशासनिक व्यवस्था बनवली. हे सगळं नवीन त्यांना करता आलं. त्याचं कारण जुनं काही अस्तित्वातच नव्हतं. म्हणून नवीन गोष्टी योग्य प्रकारे स्वतःच्या अनुभवाने मनाप्रमाणे त्यांना बनवता आल्या. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पण काय केलं की जी आर्थिक परिस्थिती होती, म्हणजे एवढं सगळं झालं तरी पण शिवाजी महाराजांच्या राज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. कारण शिवाजी महाराजांचं राज्य ज्या मुलखामध्ये होतं त्या मुलखामधून तेवढा कर येत नव्हता, त्या मुलखामध्ये तेवढी संपन्नताच नव्हती की शिवाजी महाराजांना गड किल्ले बांधण्यासाठी पैसे उपलब्ध होतील. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं की शत्रूचा मुलूक लुटण्याची त्यांनी बिलकुल कसर केली नाही किंवा बिलकुल विचार केला नाही की मी शत्रूचा मुलूक का लुटू, म्हणजे चूक नीतिमान का अनितीचा आहे. शत्रू तुमचा मुलूक लुटतोय, बरबाद करतोय, तुम्ही पण शत्रूचा मुलूक लुटून तिथून धन आणून स्वतःचं राज्य वाढवलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. ही भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली. त्यांनी तो मुलूक जिंकलेल्या मुलखाची योग्य प्रकारे आर्थिक घडी लावली. तिथे कर संकलनाची योग्य अधिकारी ठेवून तो मुलूक राखला. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणून लुटून आणलेलं जे धन होतं ते धन पण वाया घालवलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, ते धन काही त्यांनी आयेशी करण्यामध्ये उडवलं नाही किंवा ते धन काही त्यांनी एखादा ताजमहाल बांधण्यामध्ये उडवलं नाही. त्यांनी त्याचा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. म्हणजे जे धन त्यांनी लुटून आणलं दुसरीकडून, त्या धनाची पण त्यांनी काय केले की योग्य प्रकारे आर्थिक गुंतवणूक केली. जमिनीची नवीन मोजणी करण्याची पद्धत निर्माण केली. नव्या पद्धतीने जमिनीची मोजणी केली, नवीन मुलखाची योग्य प्रकारे मोजणी केली आणि तिथून उत्पन्न कसं वाढेल हे बघितलं. पण ही सगळी आर्थिक परिस्थिती शिवाजी महाराजांना अनुकूल झाली. त्याचं कारण शिवाजी महाराज जेव्हा उदयाला आले तेव्हा कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती ना मावळात, ना जावलीत, ना महाराष्ट्रामध्ये कुठे स्थिर स्थावर होती किंवा ना कुठे खंबीरपणे उभी होती. शिवाजी महाराजांना नव्यानेही आर्थिक नियोजन करायला वेळ सापडलेला आहे. आता आपण बघितलं की या सगळ्या परिस्थिती शिवाजी महाराजांना अनुकूल कशा होत्या. त्याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी स्वतः देखील काही गोष्टी अनुभवल्या की या परिस्थितीचं शिवाजी महाराजांनी उपयोग करून घेतला. म्हणजे आता तुम्ही सगळेजण म्हणाल की तुम्ही सांगतात की शिवाजी महाराजांना या सगळ्या परिस्थिती अनुकूल होत्या म्हणून शिवाजी महाराज होऊ शकले, छत्रपती होऊ शकले. शिवाजी महाराजांच्या अंगी काहीच गुण नव्हते का? नाही, असं नाही आहे. या सगळ्या परिस्थिती अनुकूल होत्या. या सगळ्या परिस्थितींनी शिवाजी महाराजांना काही ना काही शिकवलं. कारण परिस्थितीच अशी होती की शिवाजी महाराजांना शिकणं भाग पडलं, परिस्थिती अनुरूप स्वतःला ढाळणं भाग पडलं. शिवाजी महाराज त्या परिस्थितीनुरूप शिकले, परिस्थितीनुरूप त्यांनी स्वतःमध्ये बदल केला, परिस्थितीनुरूप त्यांनी नवीन गोष्टी घडवल्या. त्याच्यामुळे शिवाजी महाराज होऊ शकले. मग याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्वतःचं काही श्रेय नाही का? आहे. शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं श्रेय हे आहे की शिवाजी महाराजांनी या सगळ्या परिस्थितींचा आढावा घेतला, त्याच्यातून योग्य तो बोध घेतला आणि योग्य ती कृती केली, ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं कार्य सिद्धीस नेता आलं. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा इतिहासामध्ये पण पाहतो की कितीतरी व्यक्ती अशा असतात की ज्यांना अनुकूल परिस्थिती लाभते, पण त्या अनुकूल परिस्थितीचा त्यांना फायदा उठवता येत नाही. त्या अनुकूल परिस्थितीमधून त्यांना कार्यसिद्धीस नेता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं जर आपण काही म्हणलं की अद्वितीयता कशामध्ये आहे, तर ती अद्वितीयता शिवाजी महाराजांची या सर्व परिस्थितीचं वेळीच आकलन करून, वेळीच या सर्व परिस्थितीचा विचार करून त्याच्यामधून एक प्रकारे समाजासाठी उपयुक्त किंवा कार्यासाठी उपयुक्त आपल्या प्लॅनिंग करणं आणि ते प्लॅनिंग अंमलात आणणं हे शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं अद्वितीय गुण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. परिस्थिती तर आपल्या सगळ्यांना पण कुठे ना कुठेतरी अनुकूल आहे, पण शिवाजी महाराजांइतका आपण त्या परिस्थितींचा उपयोग करून घेऊ शकत नाही. किंवा पूर्वीच्या काळातले पण कित्येक राजे महाराजे असतील, राजकीय सरदार असतील किंवा राजकीय राजा असतील, त्यांना त्या परिस्थितीचा उपयोग करून घेता आला नाही. शिवाजी महाराजांनंतर जर कोणी राजकीय परिस्थितीचा आपल्या देशामध्ये उपयोग करून घेतला असेल ते इंग्रज होते. म्हणून त्यांनी संपूर्ण भारत देश आपल्या कब्जामध्ये घेतला किंवा ताब्यामध्ये घेऊ शकले. कारण ही सर्व परिस्थिती भारताची भौगोलिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक ही सगळी परिस्थिती जी शिवाजी महाराजांच्या काळात होती तशीच थोडीफार इंग्रजांच्या काळामध्ये झाली, जेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशवेला त्यांनी हरवलं आणि बंगाल ताब्यामध्ये घेतला. मग इंग्रजांनी या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला, आकलन केलं, स्वतःचं उद्दिष्ट समोर ठेवलं आणि त्या उद्दिष्टाला सामोरं जाण्यासाठी किंवा उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्यासाठी या परिस्थितीमधून धडा घेऊन त्यांनी रणनीती बनवली. म्हणून इंग्रज भारतावर राज्य करू शकले किंवा भारत ताब्यात घेऊ शकले. तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आहे. शिवाजी महाराजांना या परिस्थितीने शिकवलं, शिवाजी महाराज शिकले,
शिवाजी महाराजांनी स्वतःमध्ये बदल घडवले आणि शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती म्हणून, एक सार्वभौम राजा म्हणून स्वतःचा उदय घडवून आणला. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की ही जी परिस्थिती शिवाजी महाराजांनी अनुभवली, त्या परिस्थितीचा शक्यतो कुठे उल्लेख केला जात नाही, पण शिवाजी महाराजांनी काय अनुभवलेलं असेल ते आपण या परिस्थितीमुळे थोडंसं एक संक्षिप्तमध्ये बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लहानपणी शिवाजी महाराजांनी अनुभवलेली वैयक्तिक, सामाजिक, राजकीय असुरक्षितता. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा 12 वर्षाचे होते आणि ते मोकासेदार म्हणून शहाजीराजांकडून सही शिक्का घेऊन महाराष्ट्रामध्ये आले असतील, तेव्हा त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बघितलं असेल तर त्यांना सगळ्यात पहिली भावना त्यांच्या मनामध्ये कुठली निर्माण झाली असेल? असुरक्षितता. राजकीयदृष्ट्या सुरक्षितता नाही, भौगोलिकदृष्ट्या सुरक्षितता नाही, वैयक्तिकदृष्ट्या नाही, सामाजिकदृष्ट्या नाही, धार्मिकदृष्ट्या नाही, कुठल्याच दृष्टीने सुरक्षित नसलेल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज आले होते. त्यामुळे असुरक्षिततेच्या भावनेने पण शिवाजी महाराजांना कार्य झटपट करण्यासाठी प्रवृत्त केलेलं असणार आहे. त्यामुळे लहानपण जे शिवाजी महाराजांचं गेलं, पुढचा मुद्दा आहे तो लहानपण कुठं गेलं? मावळातच गेलं. म्हणजे भौगोलिक परिस्थितीचं शिवाजी महाराजांना ज्ञान होण्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांचं लहानपण तिथं गेलं जिथे शिवाजी महाराजांना स्वतःचं कार्य उभं करायचं होतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशाची शिवाजी महाराजांना माहिती झाली. शिवाजी महाराजांना अंदाज आला की इथे ते काय करू शकतात. पुढचा मुद्दा की मावळातच राहिल्यामुळे किंवा महाराष्ट्रातच राहिल्यामुळे लहानपणापासून स्थानिक लोकांशी शिवाजी महाराजांचा निकटचा संबंध आला. लहानपणच मावळात गेल्यामुळे त्यांच्या सैन्यामध्ये पुढे लोक सरदार म्हणून नावाजले गेले, सुभेदार झाले, ज्यांनी शौर्य गाजवले, येसाजी कंक असतील, तानाजी मालुसरे असतील, हे लोक त्यांचे बालपणीपासूनचे मित्र असतील. म्हणजे शहाजीराजांची पुणे सुपे परगणे जरी जहागीर असेल वंश परंपरागत, तरी शहाजीराजे इथे कधी राहिलेच नाहीत. शहाजीराजांना एका ठिकाणी बेंगलोर सोडून कुठं स्थिर व्हायला वेळ मिळाला नाही, पुण्यामध्ये तर बिलकुल स्थिर झाले नाहीत. त्यामुळे इथले लोक त्यांना मानत होते राजा म्हणून किंवा कर्तबगार व्यक्ती म्हणून, पण लहानाचे मोठे शहाजीराजे इथे झाले नाहीत. त्यामुळे जी आत्मीयता शिवाजी महाराजांबद्दल इथल्या लोकांना होती ती शहाजीराजांबद्दल नव्हती. आणि शिवाजी महाराजांना ती आत्मीयता लाभल्यामुळं त्या लोकांना स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेता येणं शिवाजी महाराजांना सोपं झालं. जिजाबाईच्या सानिध्यामध्ये शिवाजी महाराजांवर जे अध्यात्माचे आणि नीतिमत्तेचे संस्कार झाले, ते संस्कार, त्या संस्कारांचं महत्त्व, मूल्य आजूबाजूच्या परिस्थितीमुळे कळणं शिवाजी महाराजांना सोपं गेलं की का नीतीने अनितीवर विजय मिळवला पाहिजे, का न्यायाचं राज्य आलं पाहिजे, आजूबाजूला अन्याय घडताना त्यांनी बघितलं, का सुरक्षितता आली पाहिजे, आजूबाजूच्या असुरक्षितता त्यांनी अनुभवली, का नीतीने लढलं पाहिजे आणि का अनितीचा विजय, अनितीचा पराभव केला पाहिजे. ही जी गोष्टीच्या जिजाबाई शिवाजी महाराजांना सांगत असे ते अनुभवायला त्यांना त्यांच्या आजूबाजूलाच येत होतं, त्यांच्या लहानपणी जी परिस्थिती होती त्यामुळे. पुढचा मुद्दा म्हणजे की आता जरी परिस्थिती मला अनुभवायला आली तरी मला आता लढायचं आहे, तर मला लढण्याचा आत्मविश्वास असला पाहिजे, मला लढण्याचा विश्वास असला पाहिजे, कुणीतरी माझ्यासमोर आदर्श असला पाहिजे की ही व्यक्ती लढली, या व्यक्तीने लढा दिला आणि थोड्या काळासाठी का होईना पण ही व्यक्ती जिंकली. तो लढण्याचा आत्मविश्वास शिवाजी महाराजांना शहाजीराजांच्या रूपाने मिळाला. कारण शहाजीराजांनी फक्त शिवाजी महाराजांनाच नाही तर अखंड महाराष्ट्राला परकीय सत्तांच्या विरुद्ध लढून जिंकण्याचा एक आत्मविश्वास दिला होता. त्यांच्या स्वतःची जी त्यांनी लढाई केली आणि 3-4 वर्षे जे राज्यकर्ते म्हणून वावरले, स्वतंत्र राजा म्हणून, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना तो आत्मविश्वास मिळाला. शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच चाणाक्ष आणि चतुर मंत्री मिळाले, ज्यांना प्रशासनाचं आणि राजकारणाचं चांगलं ज्ञान होतं. म्हणजे तुम्ही जर मला विचाराल तर जावळीच्या मोऱ्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये काय फरक आहे, बाकीचे जे देशमुख असतील त्यांच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये काय फरक आहे, तर शिवाजी महाराजांकडे एक मंत्रिमंडळ होतं ज्ञानी आणि बुद्धिमान माणसांचं. शिवाजी महाराजांकडे छोटी फौज होती पण ती लढाऊ फौज होती, लढण्याचा आत्मविश्वास असलेली आणि लढण्याचा अनुभव असलेली फौज होती, जी बाकीच्या लोकांकडे नव्हती, ना मोरेंकडे नव्हती ना कुठल्या देशमुखांकडे नव्हती. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वराज्यासाठी आहुती देण्याची तयारी. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, जनता राजकीय नेतृत्व शोधते, ते शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळालं. सामाजिक घडी विस्कटलेली आहे, शिवाजी महाराजांच्या रूपाने जनतेला एक असा नेता मिळाला की जो सगळ्या समाजाला एकसंध करून पुढे घेऊन जाईल. आर्थिक परिस्थिती संपूर्ण समाजाची दुष्काळामुळे, परकीय चक्रामुळे विस्कटलेली आहे, आर्थिक परिस्थिती काही राहिलेली नाही आहे चांगली. शिवाजी महाराजांच्या रूपाने एक असा नेता मिळाला की ज्याने समाजाची आर्थिक घडी बसवली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या रूपाने असा एक नेता मिळाला की जो भौगोलिक परिस्थितीचा वापर करून घेऊन जिंकू शकतो, याचा जनतेला आत्मविश्वास आला. पण एवढ्या सगळ्या कारणाने जनता उभी राहील शिवाजी महाराजांच्या मागे? नाही उभी राहणार. जनता कशामुळे शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली असेल तर ती शिवाजी महाराजांची स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वराज्य निर्माण करण्याची, न्यायाचं राज्य निर्माण करण्याची, एक चांगलं स्वराज्य निर्माण करण्याची, जनतेचं राज्य निर्माण करण्याची एक दुर्दम्य इच्छाशक्ती आणि या स्वराज्यासाठी सर्वस्वाची आहुती देण्याची तयारी.
म्हणजे स्वतःचा जीव पणाला लावण्याची तयारी, स्वतःची धनसंपत्ती, आई बाप, मुलं बाळ सर्व पणाला लावण्याची तयारी शिवाजी महाराजांनी ठेवली होती. माझा जीव गेला तरी चालेल पण स्वराज्य राहिलं पाहिजे. जेव्हा राजा असं म्हणतो आणि लढायला लागतो त्यावेळेला जनता पण स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता, संसाराचा विचार न करता लढायला लागते. वतनावर पाणी सोडून लढायला लागते. शिवाजी महाराजांनी ही तयारी ठेवली म्हणून शिवाजी महाराजांच्या आजूबाजूची सर्व जनता, त्यांच्या मागे उभे राहणारं सैन्य सर्वस्वाची आहुती देऊन लढायला तयार झालं. अफजलखानाच्या प्रकरणामध्ये जनतेने बघितलं की शिवाजी महाराज स्वतः अफजलखानाला भेटायला गेले आणि स्वतःच्या हाताने त्यांनी अफजलखानाचा वध केला, स्वतःचा जीव धोक्यात घातला. कशासाठी धोक्यात घातला? माझा जीव गेला तरी चालेल, मी व्यक्ती म्हणून महत्त्वाचा नाही, ही प्रशासन, ही सुव्यवस्था आहे, स्वराज्य हे महत्त्वाचं आहे, जनतेचं राज्य महत्त्वाचं आहे. माझा जरी जीव गेला अफजलखानाला रोखताना तरी तुम्ही लोकांनी हे राज्य चालवावं, हे राज्य वाढवावं. ही शिवाजी महाराजांची भूमिका जनतेनं पाहिली स्वतःच्या डोळ्याने, त्यांच्या कर्तृत्वामधून, कार्यामधून, कृतीमधून, आणि जनता शिवाजी महाराजांच्या मागे एकटवली. हे झालं शिवाजी महाराज घडण्याचं कारण. जनता शिवाजी महाराजांच्या मागे एकटवणं, त्याच्यासाठी ही बाकीच्या सर्व परिस्थिती अनुकूल असणं, या परिस्थितीने शिवाजी महाराजांना शिकवणं, या परिस्थितीने शिवाजी महाराजांना घडवणं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, या माझ्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणी जर मला असं विचारेल की शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत असं तुम्ही म्हणाल, तर मी म्हणेन की तत्कालीन परिस्थिती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी गुरु होती. जर ही परिस्थिती तशी नसती तर कदाचित शिवाजी महाराजांनी वेगळा काहीतरी विचार केला असता त्या कालखंडामध्ये. ही परिस्थिती तशी नसती तर कदाचित शिवाजी महाराज उदयाला येण्याची गरज भासली नसती आणि आज आपण दुसऱ्याच कुठल्या तरी काळामध्ये जगत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी, जर तुम्ही मला माझं मत विचाराल तर माझ्यापुरतं मी सांगेन की आपण सर्वांनी कोणत्याही एका व्यक्तीला शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी ठेवून, आपल्या जातीच्या व्यक्तीला ठेवून अजून त्याला उदो करण्यापेक्षा आपण वास्तव समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांसारख्या महान, अद्वितीय आणि 50 वर्षामध्ये कोणी करू शकणार नाही असं प्रचंड कार्य करणाऱ्या व्यक्तीला कोणी एक व्यक्ती घडवू नाही शकत. ती व्यक्ती स्वतःच स्वयंभू असते. आजूबाजूची परिस्थिती त्या व्यक्तीला घडवत असते आणि ते कार्य त्या व्यक्तीकडून करून घेत असते. दैव परिस्थिती तशी निर्माण करत असतं की ती परिस्थिती अनुरूप ती व्यक्ती स्वतःला ढाळते आणि असामान्य कार्य करून दाखवते. सामान्य परिस्थितीमधून सामान्य माणसांना हाताशी धरून परिस्थिती त्या व्यक्तीला ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असते. दैव ते परिस्थितीचे फाशे टाकत असतं वेगवेगळ्या प्रकारे आणि ती व्यक्ती त्या दैवाच्या मुशीतून, परिस्थितीच्या मुशीतून, साच्यातून घडत असते. परिस्थितीच त्या व्यक्तीची गुरु असते. परिस्थितीच त्या व्यक्तीला कधी काय करावं आणि कधी काय करू नये हे शिकवत असते. परिस्थितीनुरूप ती व्यक्ती निर्णय घेत असते आणि आयुष्यामध्ये पुढे जात असते. स्वतःबरोबरच समाजाचा उद्धार करत असते. त्यामुळे माझं स्वतःचं उत्तर आहे, आपण सगळ्यांनी मला विचारलं, या मालिकेला एवढा उदंड प्रतिसाद दिला आणि मालिका संपल्यानंतर 2 वर्षांनी पण माझा आपण पिछा सोडला नाही आणि सांगा म्हणले की शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत. म्हणून मला जे वाटलं मनापासून, हे मला माझ्या आत्म्यापासून म्हणजे माझ्या हृदयापासून वाटतं आहे की शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीचा गुरु फक्त ती परिस्थिती असू शकते, दैव असू शकतं, परमेश्वर असू शकतो. आपण कोणी असू शकत नाही. आपण सर्वजण मरते आहोत आणि आपण सर्वांची प्रतिभा एखाद्या गोष्टीमध्ये उन्नत असेल, म्हणजे कोणी खूप चांगला सैनिक असेल, कोणी खूप चांगला विद्वान मंत्री असेल, कोणी प्रशासक खूप चांगला असेल, पण हे सगळे गुण तेवढ्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकतात. सर्वांगीण आपण म्हटलं शिवाजी महाराजांचा विचार करून, तर शिवाजी महाराज कुठलीही व्यक्ती एवढी कर्तबगार की एवढी कर्तृत्ववान या महाराष्ट्र देशामध्ये किंवा जगामध्ये निपजलेली नाही आणि निपजणार पण नाही जी शिवाजी महाराजांच्या गुरु असण्याचा दावा करू शकेल. फार तर आपण असं म्हणू शकतो की ज्या परिस्थितीने शिवाजी महाराजांना घडवलं ती परिस्थितीच शिवाजी महाराजांची गुरु आहे. ही मालिका आता इथे संपली. याच्यामध्ये मी पुढे कुठलाही व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण मला स्वतःला आता वाटत नाही की या मालिकेमध्ये बनवण्यासारखं काही राहिलं आहे आणि हे माझं शेवटचं उत्तर आहे माझ्याकडून. आणि मला वाटत नाही की माझं उत्तर मी माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये पण कधी बदलेन, कारण बदलण्यासारखं मला वाटत नाही. नवीन कुठला पुरावा काही समोर आला तरी पण परिस्थितीशिवाय शिवाजी महाराजांचा दुसरा कोणी गुरु होऊ शकणार नाही याची मला बालंबाल खात्री आहे. आता माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री आहे. त्यामुळे पुढे काही या मालिकेमध्ये व्हिडिओ बनवण्याची वेळ येणार नाही. आपण दुसऱ्या व्हिडिओची चर्चा करूयात, दुसऱ्या मालिकांची चर्चा करूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. इथे आपण थांबूयात. परत एकदा आपण सर्वांनी या मालिकेला एवढा प्रतिसाद दिला, मला एवढं मनापासून प्रेम दिलं आपल्या सर्वांचं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.